अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार, इराणही अण्वस्त्र बाळगणार नाही. अमेरिका इराण शांतता करारामुळे कच्च्या तेलाचे दर घसरले. शांतता करारानंतर ग्राहकांना मोठा दिलासा, कच्च्या तेलांच्या किमती 4% अधिक घसरल्या. लेबनॉनवर पुन्हा हल्ले नको, ट्रम्प यांचा इस्रायलवर हल्लाबोल. इस्रायलकडून होणाऱ्या हवाई हल्ल्यांवर ट्रम्प यांचा तीव्र आक्षेप. आपण हिटलर नाही, पाकिस्तानसोबत संवादाचे दरवाजे खुले ठेवा, सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य. रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित. गिरीश महाजनांच्या भेटीनंतर रोहित पवारांचं आंदोलन मागे. पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर चर्चेसाठी महाजनांचं आश्वासन. नाशिक निवडणुकीसाठी महायुतीची सहल रणनीती. दगाफटका टाळण्यासाठी भाजपचे नगरसेवक आज होणार सहलीवर रवाना. मतफुटी रोखण्यासाठी शिवसेनेनंतर भाजपचे नगरसेवकही सहलीवर. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं उद्या राज्यभरात आंदोलन. सरकारनं कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती करावी अशी मागणी. जिल्हाधिकारी कार्यालयांवर उद्या होणार आंदोलन. विदर्भ वगळता राज्यभरातील शाळा आजपासून सुरू. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा शाळा सुरू. विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन शाळेमध्ये स्वागत. ऐन पावसाळ्यामध्ये कोल्हापूरला आज उष्णतेचा येलो अलर्ट. मान्सून थबकल्यानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उकाडा वाढला. रविवारी तापमान 34 अंशांच्या पार. पाऊस न आल्यास राज्यामधील पाणी टंचाई आणखी तीव्र होणार. राज्यातील प्रकल्पांमध्ये फक्त 24% जलसाठा शिल्लक. पाऊस लांबल्यानं 3500 गावांना टँकरनं पाणी पुरवठा सध्या सुरू आहे. पुण्यामध्ये आजपासून दिवसा आड पाणी पुरवठा सुरू. मान्सून लांबल्यानं पुणे शहरामध्ये पाणी कपात. समविषम तारखेनुसार पुण्यामध्ये पाणी पुरवठा नियोजन. पाणी टंचाई अडवणूक करणाऱ्या टँकर चालकांना कारवाईचा इशारा. आणि नाशिक जिल्ह्यामधील धरणांनी सुद्धा गाठला तळ. गंगापूर धरणामध्ये फक्त 35% पाणी साठा. आणखी 4 धरणं कोरडी पडण्याच्या मार्गावर. 15 जुलैपर्यंत पाणी पुरवण्याचं प्रशासनासमोर आव्हान.